तर कोकण किनारपट्टीवरती उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय। वाढत्या उकाड्यानं रत्नागिरीकर सुद्धा हैराण झालेत। रत्नागिरी जिल्ह्याचं तापमान 38 अंशांवर पोहोचलंय। 18 एप्रिल पर्यंत कोकण किनारपट्टीवरती उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। राज्यात सध्या तापमानाचा पारा वाढताना दिसतोय। रत्नागिरी जिल्ह्यातही गेल्या 2 ते 3 दिवसांपासून तापमानाची नोंद ही सर्वाधिक होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे रत्नागिरीकर हे उकाड्याने हैराण झालेले आहेत आणि त्यातच अन्य जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी जिल्ह्यात हवेतील आर्द्रता ही सर्वाधिक असल्याचं समोर आलेलं आहे। जिल्ह्यातील आर्द्रतेत कमालीची वाढ झालेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात आर्द्रतेचं प्रमाण हे 74% आहे, तर इतर जिल्ह्यात ही आर्द्रता 50% असल्याचं पाहायला मिळत आहे। हवामान खात्याकडून सध्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी तापमानाचा म्हणजे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे 18 एप्रिल पर्यंत कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट ही कायम राहील असं देखील सांगण्यात आलेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यात समुद्र जवळ असल्याने आर्द्रता वाढण्याचा देखील इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि आर्द्रता वाढल्याने घामाच्या धारा देखील या ठिकाणी वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। तापमानात देखील 4 ते 5 अंशांनी वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। गेले 4 ते 5 दिवस आपण जर पाहायला गेलं तर संपूर्ण कोकण किनारपट्टीवर उष्णतेचे चटके जे आहेत ते जाणवू लागलेले आहेत आणि त्याचमुळे जर आपण पाहायला गेलं तर संपूर्ण रत्नागिरीकर हे घामाच्या धारांनी हैराण झालेले आपल्याला पाहायला मिळतात। उकाडा मोठ्या प्रमाणात होतोय आणि त्यातच आता ही आर्द्रता देखील वाढत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि पुढचे 2 दिवस येलो अलर्टचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रशासनाकडून देखील नागरिकांना सावधानता सुरक्षितता बाळगावी असं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।